आणि एक महत्त्वाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला आहे। त्या बहिणींसाठी ही खुशखबर, लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची बातमी आली। मंजुरी मिळालेली आहे। लाडक्या बहिणींनो, बघा, तुमची प्रतीक्षा संपली। आपण 2 ते 3 दिवसापूर्वी काय सांगितलं होतं, सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे व नवरात्र उत्सवामध्येच लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार असं आपण 2 ते 3 दिवसांपासून सांगत होतो। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार आता 1500 रुपये सप्टेंबरचे, एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात सोडण्यात येणार आहे। थेट रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला तर काळजी तर करायची गरजच पडणार नाहीये, कारण सरकारने तसा मोठा निर्णय घेत सर्व माता भगिनींना आता सर्वात मोठा दिलासा दिलेला आहे असं देखील आपण स्पष्टपणे म्हणू शकतो। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। आता नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी वाटप होत आहेत, पहिल्या टप्प्यात कोणत्या 21 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे, सर्व काही याद्या आता आलेल्या असून तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलमध्ये सांगणार आहे। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात आधी माहिती तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। व एक छोटंसं काम करायचं आहे, तुमचा जिल्हा व तालुका कोणता आहे कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा। मग तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कधी जमा होणार ती माहिती आपण लगेच देऊ। तर चला पाहूयात नवीन माहिती। या ठिकाणी बघू शकता, स्पष्टपणे यादी आलेल्या असून पूर्ण रक्कम आता देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। तर या ठिकाणी बघा पुढे काय माहिती सांगण्यात आलेली आहे, तर यादी देखील दाखवण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता वाटपासाठी जेवढी रक्कम लागणार होती ती रक्कम आता जाहीर झालेली आहे। रक्कम वाटपाला पूर्ण मंजुरी मिळाल्याने लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत। मोठा दिलासा मिळालेला आहे। थेट आता मुंबईतून डीबीटीच्या माध्यमातून 21 जिल्ह्यात पैसे हे सोडण्यात येणार आहे। सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। पैसे वाटपाला 21 जिल्ह्यात मंजुरी मिळालेली असून त्या जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता जाहीर झालेली आहे। तर आता सरकारने सांगितलंय, जर तुमचं नाव या 21 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, म्हणजे तुमचं नाव जर 21 जिल्ह्यामध्ये, तुम्ही त्या 21 जिल्ह्यात राहत असाल व यादीमध्ये तुमचं नाव आलं असाल तर डायरेक्ट सप्टेंबरचे 1500 रुपये तर मिळतील। मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही रक्कम देखील तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा होणार आहे। त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता 21 जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी बैठकीत निर्णय घेत 21 जिल्ह्यांची यादी पाठवली आहे। तो आता तुम्हाला यादी दाखवतो। आता फक्त यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही बघा, कारण या 21 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता सप्टेंबरचा 15वा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला असून पूर्ण वाटपाला सरकारच्या माध्यमातून मंजुरी मिळाल्याने आता सर्वांना मोठा दिलासा दिलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। यादीमध्ये सरकारने 4 विभागातील जिल्हे घेतलेले आहेत। 4 विभागातील जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे पैसे वाटप हे सरकारच्या माध्यमातून आता थेट करण्यात येणार आहे। त्यामुळे आता कोणालाही कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही असं देखील सांगितलं आहे। तर चला आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे सर्व काही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे सोडण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी बघू शकता, येथे काय सांगितलं आहे, तर 21 जिल्हे आता जाहीर करण्यात आलेले असून यादी आता शिंदे सरकार यांनी पाठवलेली आहे। मुंबई या ठिकाणी बैठक झाली, त्यामध्ये डायरेक्ट निर्णय घेतला व 4 ते 5 जिल्हे जाहीर करण्यात आलेले होते। मात्र त्याच वेळेस एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता 4 ते 5 जिल्ह्यात पैसे देण्याऐवजी पहिला टप्पा डायरेक्ट 21 जिल्ह्यातच सुरू करू। मग जिल्ह्यांची नावे वाढवण्यात आली व डायरेक्ट एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे ही यादी पाठवलेली आहे। आता त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत 21 जिल्ह्यात पैसे वाटपाची तयारी सुरू झालेली असून 21 जिल्ह्यामध्ये आता हे सप्टेंबरचे पैसे जमा करण्यात येणार आहेत व त्या यादीमध्ये 21 जिल्ह्यांची नावे पूर्णपणे आता लिहिण्यात आलेली आहेत। तर आता त्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता फक्त तुम्हाला यादी दाखवणार आहे, त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता अधिकाऱ्यांनी देखील 21 जिल्ह्यामध्ये डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेली असून पूर्ण पैसे आता या 21 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। डीबीटी प्रक्रिया म्हणजे जर तिकडून पूर्ण पैसे वाटपाची तयारी पूर्ण झाली तर एका क्लिकमध्ये सर्व बहिणीच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये। आता एक लक्षात घ्या, 21 जिल्हे या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत। आता या 21 जिल्ह्यात पूर्ण हप्ता वाटप झाल्यानंतर दुसरा टप्पा हा उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे। तर चला आता उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यात जर राहत असाल तर आता डायरेक्ट पैसे वाटप होणार आहेत. 1500 रुपये सप्टेंबरचे मिळणारच आहेत. मात्र एवढंच नाही तर गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये पूर्णपणे वाटप होतील. काळजी करू नका. जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर आता सर्वात आधी हप्ता मिळणार आहे. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सरकारने सांगितलं आहे. मग तुम्हाला सर्वात आधी हप्ता व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं 100% गरजेचं राहतं. मग यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर पहिल्या यादीत नाव आलं तर तुमचे एक नाही तर 3 मोठे फायदे होणार आहेत. पहिला फायदा, गॅस सिलेंडरचे 830 रुपये इथून पुढे 100% मिळत जातील. याआधी मिळत नसतील तर इथून पुढे 100% मिळणारच आहेत. कारण की काल ज्या महिलांनी पहिल्या यादीत नाव येण्यासाठी जे काम केलेलं होतं ते काम केल्यानंतर त्यांचं नाव आता पहिल्या यादीत आलेलं आहे व त्यांना पण आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. त्याआधी त्यांना पैसे मिळत नव्हते पण त्यांनी लक्ष देऊन व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघितला होता. आता तुम्ही पण लक्ष देऊन बघा. गॅस सिलेंडरचा पण हप्ता 830 रुपये 100% मिळेल. कारण एकनाथ शिंदेंनी सर्वांना पैसे देण्याचा निर्णय घेत सर्वांना आता अशी माहिती देखील देण्यात आलेली आहे. दुसरा फायदा काय होणार आहे तर इकडे बघा. सप्टेंबरचा हप्ता 1500 रुपये सर्वात आधी मिळणार आहे. जर पहिल्या यादीत नाव आलं तर व 1500 ऐवजी 3000 रुपये देखील काही बहिणींना रक्कम वाटप होऊ शकते. कारण आता नवरात्री सण असल्यामुळे सरकारकडून ही खुशखबर मिळणार आहे. मात्र त्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. मग तुम्हाला सप्टेंबर महिन्यातील हप्ता 1500 ऐवजी एखाद्या वेळेस 3000 रुपये पण रक्कम मिळू शकते. तर त्यासाठीच तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. मग येण्यासाठी काय करायचं पुढे तुम्हाला 2च मिनिटात सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला आता पुढचे कोणते जिल्ह्यात आपण बघूयात. आता बऱ्याच जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम आता सरकारच्या माध्यमातून वाटप होणार आहे. 21 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे. तर चला पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे माहिती आलेली असून पुढील यादी देखील जाहीर झालेली आहे. इथे बघा थेट मुंबईतून डीबीटीच्या माध्यमातून 21 जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहे. सरकारने हा मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता पैसे वाटपाला 21 जिल्ह्यात पूर्ण मंजुरी दिलेली असून यादी देखील स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेली आहे. सरकारने सांगितलं की आता आम्ही यादी देण्याचं कारण म्हणजे सर्वांना कळेल की कोणत्या जिल्ह्यात कधी पैसे येणार आहेत, किती वाजता पैसे येणार आहेत, सर्व काही यादीमध्ये आहे. मग त्यासाठी आता लक्ष देऊन बघा. तुम्हाला पण कळेल की आपल्याला नेमका हप्ता कधी येईल, किती तारखेला येईल व किती वाजून किती मिनिटाला येईल, सकाळी येईल का दुपारी, सर्व काही तुम्हाला या माध्यमातून आता बघायला मिळणार आहे. लक्ष देऊन बघत चला. तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार EKYC अपडेट देखील आता जाहीर झालेले आहे. EKYC संदर्भातील देखील काही माहिती तुम्हाला देणार आहे. कारण आता जर हप्ता पाहिजे असेल तर EKYC करावंच लागेल, अन्यथा हप्ता बंद होऊ शकतो. मात्र हप्ता कधी बंद होईल, EKYC केल्यानंतर सुरू राहणार का व जास्त हप्ता मिळणार का ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्ही फक्त बघत चला. तर चला आता पुढची लिस्ट व यादी दाखवतो. तर यामध्ये हप्ता वाटप होणारा पुढचा कोणता जिल्हा आहे तर तो आहे धुळे जिल्हा. तर इकडे बघा. या धुळे जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप होणार असून 1500 सप्टेंबरचे यादीत नाव घेण्यात आलेलं आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम आता पूर्ण जमा करण्यात येईल. त्यामुळे काळजी करण्याचं कसले कारण राहणार नाहीये. टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कसली चिंता व आता काळजी करत बसू नका. तर चला आता त्यानंतरचे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण यादी तुम्हाला आता दाखवतो. तर इकडे बघा पुढचा जिल्हा आता जाहीर झालेला आहे. तर आलेल्या माहितीनुसार त्यानंतरचा जिल्हा जालना आहे. तर आता जालना जिल्ह्यात देखील 133 कोटी जाहीर झालेले असून पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे. डायरेक्ट पैसे आता जमा होणार असल्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. पूर्णपणे पैसे वाटपाला सरकारने आता मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका. या जिल्ह्यात देखील पूर्णपणे आता या टप्प्याच्या माध्यमातून पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे. 21 जिल्ह्याच्या यादीमध्ये जालना जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता घेतल्याने सर्वांना चांगला दिलासा मिळणार आहे. तर चला आता पुढची एक तुम्हाला यादी दाखवतो. त्यामध्ये जिल्ह्यांची नावे व कोणत्या 8 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सरकार टाकत आहे, कोणत्या 8 बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होत आहे त्यांची पण लिस्ट दाखवतो. जर त्या 8 बँकेपैकी कोणत्या एका बँकेत तुमचं खातं असेल तर आता सर्वात आधी पूर्णपणे लाडकी बहीण योजनेची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर चला लगेच पाहूयात. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पूर्ण रक्कम आता जाहीर झालेली असून थेट रक्कम आता पूर्णपणे वाटप होत आहे. यामध्ये इकडे बघू शकता EKYC संदर्भातील देखील अपडेट आहे. EKYC बाबत ती अपडेट बघा, नाहीतर तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. या ठिकाणी बघा बँकांची लिस्ट सरकारने पूर्णपणे जाहीर केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी 5 बँके दिसत असतील. या 5 बँकेमध्ये सर्वात आधी सरकार हप्ता सोडत आहे. आता फक्त लक्ष द्या. तर या ठिकाणी बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया पहिली बँक आहे. याही ठिकाणी सर्वात आधी पैसे पूर्णपणे सरकार टाकणार आहे. यामध्ये जर तुमचं खातं असेल तर आता सर्वात आधी
पैसे येतील, म्हणजेच की SBI स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये देखील पूर्णपणे हप्ता आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 रुपये, जर पहिल्या यादीत नाव आलं तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. त्यानंतरची दुसरी बँक ऑफ बडोदा या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात देखील हप्ता मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यात 1500 रुपये सप्टेंबरचे, गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही टोटल रक्कम पूर्णपणे तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. या बँकेत पूर्णपणे रक्कम आता सोडण्यात येणार आहे. तर चला अजून कोणत्या बँकेत एक सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्यांची देखील यादी व आता कोणत्या जिल्ह्यात एक सर्वात आधी पैसे सरकार सोडण्यास सुरुवात करत आहे ते सांगतो. कारण आताच मुंबईमधून मोठी बातमी आलेली असून पूर्णपणे हप्ता वाटपाला आता सुरुवात होत आहे. तर चला आता किती वाजता हप्ता जमा होणार आहे व कोणती फिक्स तारीख केलेली आहे लगेच तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पुढची लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट रक्कम जाहीर झालेली आहे. यानंतर आलेल्या माहितीनुसार पुढील जिल्हे देखील जाहीर झालेत. सरकारने सांगितलं की आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही हप्ता देत आहोत. यावेळेचा नवरात्र सण हा लाडक्या बहिणीचा गोड होणार आहे, आनंदात जाणार आहे. या नवरात्र सणामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 सप्टेंबरचे जाहीर करत आहोत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील देत आहोत. नवरात्र सण असल्यामुळे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे ही रक्कम आता टोटली जमा होणार आहे. त्यामुळे कुणालाही काळजी आता कसली चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं देखील सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता काळजी व चिंता करत बसू नका. सरकारने तुमच्यासाठी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे व चांगला दिलासा देण्याचं काम देखील केलेलं आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे सांगतो. तर इकडे बघू शकता मुंबईमधून आता DBTच्या माध्यमातून 21 जिल्ह्यात पैसे टाकण्यात येणार आहेत. जसं DBTचं बटन दाबाल तसे 10 किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटांमध्ये पूर्णपणे पैसे तुमच्या बँक खात्यात वाटप होतील. तुम्हाला काळजी व आता कसली चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय देखील जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. त्यामुळे कसली काळजी करायची नाहीये. तर चला आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये DBTचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटपाच्या सूचना अधिकाऱ्यांना सरकारने दिलेल्या आहेत, आता त्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो. कारण आता पूर्णपणे पैसे वाटपाची जेवढी तयारी करायची होती त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक तयारी सरकारच्या माध्यमातून झालेली आहे. तर चला आता पुढचे जिल्हे तुम्हाला यादी देखील दाखवतो. आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच EKYC बाबत काय अपडेट आहे ते पण सांगतो. अन्यथा तुमचा हप्ता देखील बंद होऊ शकतो. सरकारने आता कडक नियम देखील जाहीर केलेला आहे. तर यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आपण बघत आहोत. तर आता सर्वात आधी हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा एक जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर जिल्हा. नागपूरचं देखील नाव यादीमध्ये सरकारने घेतलेलं असून या नागपूर जिल्ह्यात देखील पूर्णपणे आता कोट्यवधी रुपयांचा निधी वाटप होणार आहे. आतापर्यंत रक्कम न येण्याचं कारण म्हणजे मंजुरी आतापर्यंत भेटली नव्हती व जेवढी रक्कम लागणार होती ती नागपूरसाठी जाहीर झाली नव्हती. मात्र आता रक्कम पण जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून नागपूर या ठिकाणी सप्टेंबरचे 1500 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल हे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे. डायरेक्ट बहिणीच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कसली काळजी व चिंता करत आता बसण्याचं कारण नाहीये. थेट रक्कम आता सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येत आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. एक मोठा दिलासा देणारा चांगला निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे. तर चला यामध्ये नागपूर जिल्हा झालं व कोणत्या 5 अजून बँक आहेत की त्या ठिकाणी एक सर्वात आधी हप्ता जमा होत आहेत त्यांची देखील तुम्हाला नावे दाखवतो. तर इकडे बघू शकता यानंतरची एक बँक आहे. जर तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये जरी खातं असेल तर याही ठिकाणी सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे. जर तुम्ही या बँकेत खातं काढलं असेल तर आता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता सरकारच्या माध्यमातून हे केलं जाणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाची बँक ऑफ इंडिया. यामध्ये जर खातं काढलं असेल तर आता सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम पूर्ण जमा होणार आहे. कसली काळजी चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. तर या बँकेत देखील पूर्ण पैसे आता जमा होऊन जातील. त्यानंतर एक बँक आहे पंजाब नॅशनल बँक. याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर सर्वात आधी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता येणार आहे. या पण बँकेमध्ये सर्वात आधी प्रोसेस होत असतात. त्यामुळे आता पूर्ण रक्कम तुमच्याही बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. या देखील बँकेमध्ये पूर्ण रक्कम सरकारच्या माध्यमातून आता वाटप होणार आहे. तुम्ही जास्त चिंता करू नका, कसलीही काळजी करू नका. सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय तुमच्यासाठी आता जाहीर केलेला आहे. एक आनंदाची देखील बातमी आलेली आहे. आता फक्त लक्ष देऊन बघा, कारण किती वाजता दुपारी किती वाजता हप्ता जमा होईल, किती वाजून किती मिनिटाला सर्व रक्कम पोहोचणार आहे, सर्व काही यादीत दाखवलं आहे. व आता उर्वरित राहिलेले कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता सर्वात आधी मिळेल ती देखील माहिती राहिलेल्या 1 मिनिटात सांगणार आहे. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला.
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पूर्ण रक्कम ही जाहीर होत आहे. आलेल्या माहितीनुसार पुढचा टप्पा तर आता जमा होतच आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील याद्या देखील स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा बीड जिल्हा आहे. या ठिकाणी आता रक्कम सर्वात आधी वाटप होणार असून पूर्ण रक्कम आता जमा होणार आहे. बीड जिल्ह्यातील देखील महिलांच्या बँक खात्यात 1500 सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसू नका. सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी दिलासा देणारा मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे. चांगली आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आलेली आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. कारण एक सर्वात मोठा निर्णय सरकारने घेत आता मोठी खुशखबर देण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतरची माहिती या ठिकाणी बघू शकता. पूर्ण रक्कम आता वाटप तर होत आहे. त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव. या ठिकाणी आता 140 कोटी रुपये जाहीर झालेले असून ही रक्कम देखील या जिल्ह्यात पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतरचे कोणते जिल्हे आहेत तर चला बघूयात. पुढील जिल्हा सांगली जिल्हा. या ठिकाणी आता 143 कोटी रुपये आता वाटप होतील. पूर्ण रक्कम ही जमा होईल. त्यामुळे काळजी व चिंता करण्याची गरज नाहीये. पूर्णपणे आता 143 कोटी रुपये हे आता वाटप करण्यास मान्यता मिळालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सर्व बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे. तर आता या जिल्ह्यांमध्ये पूर्ण रक्कम वाटप होईल. व पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं तर इकडे बघा. त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा म्हणजे सर्वात आधी हप्ता मिळेल. बाकी जास्त काय करण्याची गरज पडणार नाहीये. व EKYC केली नसेल तर EKYC देखील करावी लागेल. EKYC केली तर पुढे चालून तुम्हाला हप्ते मिळतील. अन्यथा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होण्याची पण शक्यता आहे. EKYC संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आता तुमच्यासाठी आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. सरकारने मोठा निर्णय डायरेक्ट आता जाहीर केलेला आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रोज अशाच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका म्हणजेच लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तर आता पूर्णपणे हप्ता हा जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. पूर्ण पैसे आता हे 21 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सोडण्यात येतील. सरकारने एक मोठा निर्णय देखील जाहीर केलेला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.